हॅलो, हाय सर्वांना नमस्कार. आज घटस्थापनेचा दिवस आहे. तरी साहित्य कुठले कुठले लागतं आपण पहिल्यांदा ताटात काढून घेऊया. पहिल्यांदा दोन हळकुंड, सुपारी, 1 रुपया लागतो आणि पान लागतं, हळदी, कुंकू हे सर्व घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला धान्य घ्यायचे आहेत. 5 धान्य घेतले तरी चालते. त्याच्यात मी गहू, मूग, हरभरा, पांढरे तीळ, पुन्हा अळसुंदा असं घेतलेले आहे. 5 वस्तू लागतात. मी 5 वस्तू घेतलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जरी घेतले तरी चालते. आपल्याकडे ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत त्या घेतले तरी चालतात, काय टेन्शन नाही. ज्वारी, गहू सगळं घेतलेलं आहे मी. आपल्या घरात असतेच ना ज्वारी, गहू, हरभरा, मूग. उडीद पण घातलं तर चालतंय, पण माझ्याकडे उडीद नव्हतं त्याच्यामुळे मी घातलेलं नाही. आता 2 छोटे छोटे मटके घेतलेले आहेत मी मातीचे, ते पण लागतात ना. आणि दोरा पण लागतोय, फुलं पण घेतलेले आहेत बघा. आणि तुपाचा दिवा लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे पहा. आता सर्व देव गोळा केलेले आहेत. पहिल्यांदा पाण्यानं धुवून घेतलेले आहेत आणि आता आज त्याने दुधाने दह्यानं अभिषेक करायचा असतो ना, त्याच्यामुळं मी दह्याचा वापर करून सर्व देव मी धुवून काढायला लागले आहे. सगळ्या देवांना पहिल्यांदा दूध घातलं, त्याच्यानंतर ना दही घातलं. दही घालून सर्व देवांना धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर ना आपण आता त्याच्यात गुलाबजल सुद्धा टाकू शकतो बरं का टाकायचं आहे. आता गोमूत्र कुठं मिळत नाही आहे. खेडेगावात गोमूत्र मिळते, पण आता शहरात कुठं मिळायचं गोमूत्र आणि काय. त्याच्यामुळे मी थोडंसं गुलाबजल घातलं होतं देव धुताना. दूध घातलं पहिल्यांदा, नंतर ना पाण्यात धुताना की नाही त्याच्यातच गुलाबजल घातलेला आहे. त्याच्यानं धुवून काढले देव सगळे. आता देवारा ते स्वच्छ केलेलाच होता आणि पाण्यानं भरलेला एक कलश ठेवला आहे आणि त्याच्यावर की नाही हळदीनं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे पहा. हे आमच्या कुलदेवतेचा फोटो आहे. आता देव आपले की नाही खाली ठेवायचे नसतात, पानावर ठेवायचे असतात. त्याच्यामुळं मी म्हणजे छोटे छोटे पानं घेतले आणि ते पाणी हातरून ठेवले. आणि नारळ कलश हा माझ्याकडे मुकुट होईल, त्याच्यामुळे मुकुट मी नारळाला लावला आणि नारळाचे ठेवले. आता सगळे देव मांडून ते घेतले, हळदी कुंकू ते लावलं. पानावर देव मांडून सगळे घेतले. मुकुटाला हळदी कुंकू ते लावून घेतलं आपण. आता मी खाली पत्रवाळी नव्हती त्याच्यामुळं मी चाफ्याची पानं घेतली आणि माती घेतली बघा. ओली सगळीकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळं शेतात पण सगळी माती आहे ना, ओलीच होती. त्याच्यामुळं थोडीशी ओलीच आहे बघा माती. थोडीशी माती टाकून नाही ना त्याच्यावर 2 छोटे छोटे मटके ठेवलेले आहेत. धुवून घेतलेले आहेत बरं का. ते पहिल्यांदा धुवून सुकून ठेवलेले आहेत. सगळ्यांदा पहिल्यांदा 1 2 2 थर लावून ठेवायचे. त्याच्यात पाणी ओतायचं मातीचं. त्याच्यामुळं की नाही धान्य उगवायला मदत पण होते आणि चांगलं उगवते धान्य आपण घेतलेले. त्याच्यावर पानं ठेवायचे बघा 5-5. 1 हळकुंड, सुपारी आणि 1 रुपया ठेवायचा आहे त्याच्यात. आता तुमच्यात काय ठेवते ते मला माहीत नाही, पण आमच्या घरी काय ठेवते तेवढं मी ठेवायला लागले. मला पण एवढं काय कळत नाही काय ठेवायचं काय नाही ते, पण आमच्याकडे तर असंच ठेवतात म्हणून मी ठेवले. आता सगळे धान्य टाकून घ्यायला लागले मी. हळूहळू सगळीकडे धान्य टाकून घ्यायचं आपण. म्हणजे कसं उगवतंय ना सगळीकडे एकसारखं टाकलं तर. नाहीतर एकीकडेच टाकलं ना एकीकडे उगवतंय आणि दुसरीकडे उगवत नाही असं होतं. मग सगळीकडं मागं पुढं सगळीकडं ही धान्य टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर हलकीशी माती टाकायची बघा. हलकी हातानं माती टाकायची, जास्त दाबायची नाही काय नाही. आता सगळी पूजा झालेली आहे बघा माझी. व्हिडिओ टाकला मी.
ही आमची कुलदेवी आहे. ही धनकुंचन सेवा केलेली आहे मी. हे आंब्याचे पट्टे पण लावलेले आहेत आणि आज पानाची माळ असते ना, त्याच्यामुळं दोन्ही गटाला पानाची माळ घातलेली आहे मी. आणि हा दिवा बघा केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मला पण एवढं काय कळत नाही, काय राहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा की हे राहिले किंवा हे करायचं राहिले, हे असं कर, हे तसं कर म्हणून सांगा, काही हरकत नाही सांगितलं तरी, कारण की मला पण एवढं काय माहीत नाही ना, त्याच्यामुळं. चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.